नमस्कार मित्रांनो, आपण आज सायमल्टेनियस इक्वेशन हे इलिमिनेशन मेथडनं कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे ते बघणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला जे इक्वेशन दिलेले आहे त्याला आपण अरेंज करून घेऊयात. 2x + 3y = 12 याला द्या इक्वेशन 1. x - y = 1 याला द्या इक्वेशन 2. आता आपण यापैकी कोणत्याही एका इक्वेशनचे जे व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आहेत ते आपण सारखे करणार आहे. तर बघा, इथे x आहे, x चा कोएफिशिएंट 1 आहे, इथे 2 आहे. तर या आपल्याला इक्वेशन 2 मधील x चा कोएफिशिएंट जर 2 करायचा असेल तर आपल्याला इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग करणार आपण मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल 2x - 2y = 2. याला द्या इक्वेशन 3. आता आपण x चे व्हेरिएबल सारखे करून घेतलेले आहेत. आता जर इथे 2x आणि इथे 2x आहे, यांचे साइन जर सेम असतील तर आपल्याला जेव्हा ऑपरेशन करायचं आहे तेव्हा सबट्रॅक्शन करावं लागेल. मग आपण करणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे इक्वेशन 1 मधून आपल्याला इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करायचं आहे. इक्वेशन 1 आहे आपल्याकडे 2x + 3y = 12 आणि इक्वेशन 3 आहे 2x - 2y = 2. जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतोय तेव्हा खाली जे इक्वेशन दिलेलं आहे त्यांचे साइन चेंज होतं. म्हणजे इथे प्लस आहे इथे मायनस होणार, इथे मायनस आहे इथे प्लस होणार आणि इथे मायनस. 12 - 2 = 10 and 3y + 2y = 5y and 2x get cancel. That means 5y = 10 and y = 10/5. That means y = 2. Then put the value of y. y = 2 in equation 2. Then we get x - y = 1 and x - y ची व्हॅल्यू 2 पुट करा 1 आणि x = -2 इकडे शिफ्ट केल्यानंतर होणार +2 आणि x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला इथे 3. म्हणजे x = 3 आणि y = 3. दॅट मीन्स ऑर्डर पेअर x y = 3, 2 is the solution of given simultaneous equation. अशा प्रकारे आपण इलिमिनेशन मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या मॅथ विथ जटाळे सर या चॅनलवर अपलोड केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.